और पता था बोल रहे थे वो सही कि नहीं ओके भाई और हाँ इसकी चौबे की भी इंक्वायरी कर और इसके घर पे भी इथं कोण आहे नाही वाटत पलीकडं व्यवसाय संस्था व मागणीचे विशेषण ते आवाज अडकळतो ना रेंज मुळे त्यांचा वो 2 घंटे के अंदर पैसे लेके पड़ा है तो जहाँ तो उसने कहा है कि आज आखिरी दिन है कल से ये ऐसे करके सारी प्रक्रिया बंद हो जाएगी तो आज हमारा आखिरी चांस है तो सिर्फ हमें कोई जारी रखना पड़ेगा और इस जगह पे जितने लोग शामिल हैं सबको मिलना पड़ेगा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी आपण द्वितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. आपले मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. पदवीधरांना विविध विषयाचे ज्ञान व माहिती असावी लागते आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांचा बौद्धिक विकास होणं आवश्यक असतं. योग्य तऱ्हेने विचार करणं, महत्वाचे मुद्दे समजून घेणं आणि त्यांच्याबद्दल अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साहाय्याने विवेचन करणं, लिहून किंवा बोलून इतरांना ते समजावून सांगणं या ज्ञानार्जनाच्या प्रक्रिया आहेत आणि त्यामध्ये उत्कृष्ट पातळी व गती मिळवता येते. त्याचा शिक्षणशास्त्राचा सिद्धांत आहे. आपला अगोदरचा शैक्षणिक अनुभव कसाही असला यापुढे उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून तुम्ही यश मिळवू शकता. आपल्याला घर बसल्या अभ्यास करता यावा आणि अभ्यास केंद्राच्या सहाय्याने चांगल्या रीतीने शिकता यावं या दृष्टीने पाठ्यक्रमाची रचना केली आहे. ही पुस्तके आपणास देण्यात येतील आणि काही श्रवणफिती व चित्रफितींचे काम आपण अभ्यास केंद्रावर घेऊ शकता. अभ्यास केंद्रावर तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे आणि मार्गदर्शन केवळ व्याख्यान पद्धतीवर आधारलेले नसेल तर प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि गटचर्चा, श्रवणफितींचा व चित्रफितींचा वापर इत्यादी आणि विविध तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. संपर्क सत्रातील आपला सहभाग कृतीशील असावा अशी आमची अपेक्षा आहे. आमचा भर स्वयं अध्ययन अभ्यास कसा करावा विद्यार्थी शिकला तर त्याच्या क्षणात तो जीवन स्वावलंबी होईल. ही पुस्तके स्वयं अध्ययनासाठी उपयुक्त ठरावी आणि या उद्देशाने अभ्यासक्रम हे सरकार हे ग्रहण करण्याची क्रिया प्रत्येकाने स्वतः करायची आहे. तशी ती केली ज्ञानाचा आणि तुमच्या जीवनात फायदा होईल असा फायदा तुम्ही करून घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. या अभ्यासात तुमच्याकडे चाचणी घेतल्या जाते. पुस्तकामध्ये दिलेल्या शक्तीय कार्यामुळे तुम्हाला काही कृती करण्याचा अनुभव व आनंद मिळेल आणि या सर्व गोष्टींद्वारे वेळोवेळी तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करणं आणि व्यापक शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करणं शक्य होईल. पुस्तकाविषयींच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. या मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम शिकवणं आनंददायी भविष्यदायी ठरावं आणि लवकरच आपण या विद्यापीठाचे ज्ञानी व सन्माननीय पदवीधर व्हावे हीच सदिच्छा. पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं. आपण ट्रान्सलेशन थोडंसं करतो इंग्लिश मधून. You have succeed admission for the second year of the bachelor's degree program of Yashwantrao Chauhan Maharashtra Open University. A hearty welcome unto all you. Degree holders must have knowledge and information regarding and different subjects. More important than this is the intellectual development, and the process of learning includes appropriate thinking,
understanding any important points and describing these points on the basis of the experiences and observation, explaining them to others by a speaking or a writing about them, etc. The science of the education today accepts the principle and that is वहिनी मोबाईल कुठे तुमचा? मम्मीचा फोन येतोय. मम्मीचा फोन येतो बघ ना, फोन करते. that it is possible and to achieve excellence and knowledge in the regard. The syllabus of this course has been structured in such a way and that you can study easily without the stealing from home as well as with the help of your study center. The study books will be provided to you and you can take the benefit of listening unto audios and watching videos at the study center. At the study center, you will get guidance and from some experienced and expert professors. Guidance will not only be based on lectures. It will also include various techniques and set the questions answers, doubt clarifications, group study discussions, and use of audio, video, CDs, etc. We expert wait active participation in the conversations at the study center. Our emphasis is on self-study. If a student learns on how to study, he will become independent in the learning and throughout life. The course book has been written and with the objective of helping in the self-study. Self-study. The process of studying is a semi through that discussion of food and every one has to absorb and digest on his own. If you do so, then also alone will you be benefited in a life. We expected that you should take advantage of this in this academic year and some class test will be conducted. You will get experience and set joy in personally doing and send of the some of the activities given in the books under fieldwork, and this will enable you access your own progress and thereby achieve larger educational objectives. And please do let us know your comments about the study book, and we wish that you will enjoy the courses of the Yeshwantrao Saman Maharashtra Open University. Emerge successful and very soon, and because knowledge and a holder of this university. व्यवसाय संस्था याबाबत तुझत होतो मागच्या लेक्चरमध्ये. संयंत्र या संज्ञेचा अर्थ समजावून घेतल्यानंतर व्यवसाय
संयंत्र या संज्ञेचा अर्थ समजावून घेतल्यावर व्यवसाय संस्था या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. थोडस समजावून देते. कोणत्याही राष्ट्राच्या एकूण उत्पादन व्यवस्थेत व्यवसाय संस्था हा केंद्रबिंदू असतो. प्रत्येक व्यवसाय संस्था स्वतःच्या खाजगी माहितीच्या साधनांचा वापर करून वस्तूचे उत्पादन करीत असते. काही वेळा अशा खाजगी साधनांना भाडेकरू साधनांची जोड दिली जाते. उदाहरणार्थ जमीन, श्रम, भांडवल अशी साधने स्वतःच्या आणि भांडवलीने वापरली जातात. किंवा असे म्हणता येईल की व्यवसाय संस्था हे संघटनात्मक एकक असते. संयंत्र हे तांत्रिक एकक असते. विविध उत्पादन साधनांची अशी जुळवाजुळव करून वस्तूंचे उत्पादन करताना महत्तम नफा मिळवण्याचा व्यवसाय संस्थेचा उद्देश असतो. किंवा वेगळ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की नफा ही व्यवसाय संस्थेचे एक महत्वाचे उद्दिष्ट असते. व्यवसाय संस्थेचा कोणताही निर्णय प्रामुख्याने या उद्दिष्टाला अनुसरून घेतला जातो आणि याविषयीचे सविस्तर विवेचन अर्थशास्त्रात व्यवसाय संस्थेचा विचार दोन प्रकारे केला जातो. एक सैद्धांतिक दृष्ट्या आणि दुसरा व्यावहारिक दृष्ट्या. पहिलं सैद्धांतिक दृष्ट्या विचार केल्यास व्यवसाय संस्था ही उत्पादनाचा पायाभूत घटक असते. याचा अर्थ असा की वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित असणारे सर्व प्रथम व्यवसाय संस्थेकडूनच घेतले. उदाहरणार्थ कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, ते किती प्रमाणात करायचे, उत्पादनासाठी कोणती जागा निवडायची, कोणती साधने वापरायची, याचा परस्परांशी मेळ कसा घालायचा, कोणते उत्पादन तंत्र वापरायचे आणि वस्तूची विक्री कोणत्या बाजारात करायची आणि ती किती किमतीला करायची इत्यादी सर्व व्यवसाय संस्थे. वेगळ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की सैद्धांतिक दृष्ट्या व्यवसाय संस्था म्हणजे विविध उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करून उत्पादन करणारी संस्था असते. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. उत्पादन कार्य करण्याच्या मागे नफा मिळवणे हीच व्यवसाय संस्थेची प्रमुख प्रेरणा. कोणताही व्यवसाय तो व्यवसाय करताना टार्गेट पुढे असतं, एक बेनिफिट समोर असते आणि त्या बेनिफिट मधून आपला फायदा, आपल्याला नफा मिळणं हे महत्वाचं. मीटिंग झाली. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. उत्पादन कार्य करण्याच्या मागे नफा मिळवणं हीच व्यवसाय संस्थेची प्रमुख प्रेरणा आहे, प्रमुख उद्दिष्ट आहे. दुसरं व्यावहारिक दृष्ट्या विचार केल्यास मात्र व्यवसाय संस्था ही काहीशी व्यापक अर्थाची संज्ञा म्हणते. व्यापक, विस्तृत, अमर्यादित. कारण प्रत्यक्ष व्यवहारात कोणताही व्यवसाय संस्था नफा मिळवण्यासाठी साधन सामग्रीचं एकत्रीकरण करते. साधन सामग्री महत्वाची आहे, कारण की साधन सामग्रीशिवाय आपण कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. त्याचप्रमाणे उत्पादनाचे व्यवस्थापन, संयोजन इत्यादी कार्यही करीत असते. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात व्यवसाय संस्थेचा कार्याची व्याप्ती मोठी असते. व्याप्ती मोठी असते म्हणजे सविस्तर असते, स्वरूप मोठ्या प्रमाणात असतं. व्यवसाय संस्था आकाराने जितकी मोठी तितके व्यवस्थापन, संयोजन इत्यादी कार्याचे महत्व जास्त असते. जितकी व्यवसाय संस्था आकाराने मोठी असेल, व्यवसायाने मोठी असेल, प्रशासनाने मोठी असेल, तिथलं मनुष्यबळ असेल, तर प्रत्येक घटक हा तितक्याच मजबूतीने तिथे असतो, कार्यरत असतो आणि त्यामुळे जितकी मोठी तितके व्यवस्थापन, संयोजन इत्यादी कार्याचं महत्व जास्त असतं आणि ही कार्य ही अधिक गुंतागुंतीची होऊन बसतात, व्हेरी कॉम्प्लेक्स होत. दुसरे असे की अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकाच व्यवसाय संस्थेची अनेक संयंत्रे असू शकतात. ही संयंत्रे अशाच एका संस्थेतील, एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असू शकतात किंवा वेगवेगळ्या देशामध्ये असू शकतात. या सर्व संयंत्रांची मालकी, त्याचे व्यवस्थापन आणि त्यांचं नियंत्रण मूलभूत व्यवसाय संस्थेचीच असते. संयंत्रांचे संयोजन आणि त्यांचे प्रशासन याबाबतची जबाबदारी देखील व्यवसाय संस्थेचीच असते. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काही उदाहरणे घेता येतील का?
टेल्को या सुप्रसिद्ध खाजगी व्यवसाय संस्थेची संयंत्र पुणे, जमशेदपूर, लखनौ अशा विविध ठिकाणी आहेत. टेल्को ही एक कंपनी नावाजलेली आहे. त्याचं प्रोडक्शन असेल, कामगारांची संख्या असेल, उत्पादनाची क्षमता असेल, त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतील, प्रोडक्शन लेवल असेल, या सगळ्या बाबतीत टेल्को ही मानांकित अग्रगणित अशी सुप्रसिद्ध खाजगी व्यवसाय संस्था आहे. आणि संयंत्र पुणे, जमशेदपूर, लखनौ अशा ठिकाणी आहेत. या सर्व संयंत्रांची मालकी टेल्को या मूळ व्यवसाय संस्थेची. या संयंत्रांचे संयोजन आणि व्यवस्थापन टेल्कोकडून केलं जातं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील टेल्कोची असते. ऑइल इंडिया लिमिटेड सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संस्थेची संयंत्रे बरोनी, विशाखापट्टणम, कोयाली, कोची इत्यादी भारताच्या विभिन्न भागामध्ये आहेत. आणि टेल्को प्रमाणे या सर्व संयंत्रांच्या व्यवस्थापनाची अंतिम जबाबदारी ऑइल इंडिया लिमिटेड या संस्थेची आहे. म्हणजे जरी ब्रांचेस वेगळे असतील तरी सुद्धा एक महत्वपूर्ण भाग आहे की तिथून ते प्रशासन, तिथला व्यवसाय, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात. आता बघा, टेल्को प्रमाणेच या सर्व संयंत्राच्या व्यवस्थापनाची अंतिम जबाबदारी ऑइल इंडिया लिमिटेड या संस्थेची आहे. कोको कोला या व्यवसाय संस्थेची संयंत्रे तर जगातील अनेक देशामध्ये आहे. म्हणजे फक्त भारतापुरतंच मर्यादित राहायचं नाही, फक्त राज्यापुरतंच मर्यादित राहायचं नाही, तर भारताच्या पलीकडे आउट ऑफ कंट्री, विदेशात या सगळ्या उत्पादन एक्सपोर्ट होतं. आणि त्यामुळे प्रोडक्शन लेवल काय आहे, प्रोडक्शनची क्वांटिटी काय आहे, प्रोडक्शनची क्वालिटी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा भाग इथे नमूद करावासा वाटतो. थोडक्यात असं म्हणता येईल की व्यवसाय संस्था हा उत्पादन व्यवस्थेचा एक मध्यमवर्ती घटक असतो आणि या घटकाकडून निर्णय घेणं, संयोजन आणि व्यवस्थापन करणं, संयंत्रांचं नियंत्रण करणं अशी अनेक महत्वपूर्ण कार्य केली जातात. कुठलाही व्यवसाय उभा राहतो तर तो व्यवसाय उभा राहताना मूळ संकल्पना, पूर्वकल्पना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. मग संयोजन आहे, नियोजन आहे, मार्गदर्शन असेल, ट्रेनिंग असेल, व्यवस्थापन असेल, प्रशासकीय घडामोडी असतील, या सगळ्या गोष्टींची महत्वपूर्ण कार्य केली जातात. व्यवसाय संस्था या एकाच वेळी अशा अनेक प्रकारची कार्य करीत असल्याचा एक परिणाम असा होतो की व्यवसाय संस्था या संज्ञेची सर्वमान्य होऊ शकेल अशी एकच व्याख्या करणे अवघड होऊन जाते. आता या व्यवसाय संस्थेची एकच व्याख्या करणं कसं अवघड जातंय हे आपल्या निदर्शनास येतं. आणि मग ते निर्देश कोणते आहेत? म्हणूनच वेगवेगळ्या कार्याचा आधार घेऊन या संज्ञेच्या अनेक व्याख्या केल्या जातात आणि त्यापैकी काही व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. बघा, फ्लोरेन्स व्यवसाय संस्था म्हणजे नियंत्रणाचे अथवा हुकूमतीचे एकक युनिट असते. जॉर्ज बाच व्यवसाय संस्था या संज्ञेत मालकी हक्क आणि नियंत्रण सूचित केले जातात. स्पाइट व्यवसाय संस्था म्हणजे नियंत्रणाचे आणि प्रशासनाचे एकत्र. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यवसाय संस्था म्हणजे मालकी हक्क आणि नियंत्रण सूचित करणारे एकक असते. अर्थव्यवस्था कुठलीही घ्या, त्या अर्थव्यवस्थेत व्यवसाय संस्था मालकी हक्क आणि नियंत्रण सूचित करणारे एकक असते. व्यवसाय संस्था या संज्ञेच्या वरील 3 व्याख्यामध्ये मालकी हक्क आणि नियंत्रण यांचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. अर्थात व्यवसाय संस्थेचा मालकी हक्क आणि तिचे नियंत्रण या दोन्ही गोष्टी केवळ पैशामुळे, वित्तामुळे शक्य होतात. यावरून व्यवसाय संस्था म्हणजे एक वित्तीय एकक असते असेही विधान करता येईल. आता कोणतीही गोष्ट पैशाशिवाय होऊ शकत नाही. आपण व्यवसाय करायचा आहे, आपण नोकरी करायची आहे, आपण काम करायचंय, आपण परिश्रम करायचंय, पण त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला आहे आणि तो वित्त पैशामुळे शक्य होतो. यावरून व्यवसाय संस्था म्हणजे एक वित्तीय एकक आहे असे विधान करता येईल. अर्थात व्यवसाय संस्थेचा असा मालकी हक्क मिळवण्यासाठी आणि तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पैशांची जी व्यवस्था करणे आवश्यक असते ती एकतर संयोजकाने स्वतः केलेली असते
किंवा स्वतःच्या जबाबदारीवर कर्ज काढूनही केलेले असते. यावरून असे म्हणता येईल की पैशाची भांडवलांची व्यवस्था कशी केली गेली आहे हा प्रश्न गौण असतो. व्यवसाय संस्था वित्तीय व्यवस्थेच्या बाबतीत स्वतंत्र असते हाच मुद्दा अधिक महत्वाचा असतो. वरील तिन्ही व्याख्यामध्ये व्यवसाय संस्थेच्या या वित्तीय अंगाचाच विचार झालेला दिसतो. वित्त ही जरी कोणाच्याही व्यवसाय संस्थेची एक खूप महत्वाची बाजू असली तरी तिला इतरही काही बाजू किंवा अंगी असतात. त्याचा आधार घेऊन केलेल्या काही इतर व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. बिचम संपत्तीच्या निर्मितीसाठी उत्पादन साधनांचे संघटन करणारे प्राथमिक एकक म्हणजे व्यवसाय संस्था. इथे प्राथमिक एकक म्हटलंय. कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने मालकी हक्क आणि नियंत्रण सूचित करणारा वित्ताचा भाग महत्वाचा असतो असे नाही. तसा विचार केवळ एकांगी ठरतो, आयसोलेट ठरतो. प्रत्येक व्यवसाय संस्थेत कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूची किंवा सेवेची निर्मिती होत असते. अशा निर्मितीसाठी जमीन, श्रम, भांडवल यासारख्या उत्पादन साधनांना एकत्र आणून त्याचं संयोजन करणं आवश्यक असतं. अन्यथा वस्तू व सेवांच्या स्वरूपात संपत्तीचे उत्पादन होणं केवळ अशक्य असतं. वेगळ्या शब्दामध्ये असे म्हणता येईल की प्रत्येक व्यवसाय संस्थेला वित्ताप्रमाणे संयोजनाचीही बाजू असते आणि तीही महत्वाची असते. फ्लॉरेन्स बाचू आणि स्पाइट यांनी दिलेल्या व्याख्यामध्ये व्यवसाय संस्थांची संयोजनासारखी महत्वाची बाजू लक्षात घेतलेली आहे. ही उणीव बिचाम यांनी दिलेल्या व्याख्यात भरून निघालेली दिसते. पेनरोज या विदुषीने त्यांच्या ग्रोथ ऑफ फंड्स या ग्रंथात व्यवसाय संस्थेची दिलेली व्याख्या, व्यवसाय संस्था हे एक प्रशासन एकक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट असतात. अशा एककाची विभिन्न कार्य असतात आणि संपूर्ण व्यवसायावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून या विभिन्न कार्याचा समन्वय साधला जातो. आपण कोणतीही व्यवसाय संस्था पाहिली तरी तिच्यात अनेक कार्य एकाच वेळी समांतरपणाने चाललेली दिसतात. उदाहरणार्थ भांडवल उभारणी, उत्पादनाचे उत्पादन, साधनामध्ये वितरण, जाहिरात, विक्री, विस्तार इत्यादी ही सर्व कार्ये वर करणे स्वतंत्र वाटत असली तरी त्यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ स्वरूपाचा संबंध असतो. उदाहरणार्थ काय, भांडवल उभारणीवर उत्पादनाचे परिणाम अवलंबून असतात. उत्पादनाच्या परिणामावर विक्रीचा परिणाम अवलंबून असतो. जसं उत्पादन होतंय जशी विक्री होते आणि त्या विक्रीच्या अनुषंगाने उत्पादनाचा दर, उत्पादनाचा पोत, उत्पादनाचा स्तर, उत्पादनाची क्वालिटी ठरली जाते आणि त्या क्वालिटीच्या अनुषंगाने ती डिमांड ती मागणी वाढत असते. यामुळे उदाहरणार्थ बघा, भांडवल उभारणीवर उत्पादनाचे परिणाम अवलंबून असते आणि उत्पादनाच्या परिणामावर विक्रीचे परिणाम अवलंबून असते. विक्री मोठ्या प्रमाणावर करता आली असते तरच व्यवसाय संस्थेला तिच्या विस्तार योजना हाती घेता येते आणि यामुळे संपूर्ण व्यवसायावर जास्तीत जास्त चांगला परिणाम होईल. अशा ठिकाणी या विभिन्न कार्याचा समन्वय साधणं आवश्यक असते आणि व्यवसाय संस्था समन्वयाने हे कार्य करीत असते. पेनरोज यांनी दिलेल्या वरील व्याख्यात व्यवसाय संस्थेच्या या महत्वाच्या बाबीचा स्पष्ट उल्लेख झालेला दिसतो. उद्योग, इंडस्ट्री. आता उद्योग काय, संयंत्र, व्यवसाय संस्था या संज्ञांचे नेमके अर्थ एकदा समजून घेतल्यावर उद्योग ही संज्ञा समजणे फारसे अवघड नाही. स्थूल मानाने असे म्हणता येईल की उद्योग म्हणजे अनेक व्यवसाय संस्थांचा समुच्चय, संग्रह, क्लस्टर असतो आणि अर्थात व्यवसाय संस्थांचे एकत्रीकरण करताना किंवा त्याचा असा समूह बांधताना वेगवेगळे निकष वापरले जातात. निकष, निर्बंध, नियम, अटी, रेग्युलेशन. आपण यापैकी काही निकष पाहूया. काय नियम, रूल्स अँड रेग्युलेशन्स. आपण यापैकी काही निकष पाहूया. रूल्स अँड रेग्युलेशन्स. पहिला आहे समान अंतर वस्तू.
कधी कधी समान अंतिम वस्तू आणि निकष वापरून विभिन्न व्यवसाय संस्थांचा एक समुच्चय बनवला जातो आणि त्याला उपयोग असे म्हटले जाते. काही उदाहरणांच्या आधारे हा मुद्दा स्पष्ट करू. कापड ही एक समान अंतिम वस्तू उत्पादन करणाऱ्या सर्व व्यवसाय संस्थांच्या समूहाला कापड उद्योग असं म्हणतात. कोहिनूर मिल्स, अरविंद मिल्स, राजा बहादूर मिल्स, मफतलाल मिल्स यासारख्या अनेक कापड गिरण्यांचा समूह म्हणजे भारतीय कापड उद्योग आहे. अनेकांचा समूह, अनेकांचं एकत्रीकरण आणि त्या एकत्रीकरणातनं एखादा व्यवसाय उभा राहतो आणि त्या अनुषंगाने तो भारतीय कापड उद्योग असं नामकरण होतं. त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रातील भिलाई स्टील प्लांट, दुर्गापूर स्टील प्लांट आणि खाजगी क्षेत्रातील टाटा अलियन स्टील कंपनी, टिस्को यासारख्या व्यवसाय संस्थांचा मिळून भारतीय पोलाद उद्योग तयार होईल. साखर उद्योग, ताग उद्योग, कोळसा उद्योग आणि कागद उद्योग ही याच प्रकारची इतर उदाहरणे म्हणून सांगता येतील. यावरून असं म्हणता येईल की एकाच किंवा समान वस्तूचे उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्थांचा समूह म्हणजे उद्योग होय. म्हणजे समान प्रोडक्ट, समान उत्पादन, समान वस्तू आणि त्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्थांचा समूह म्हणजे उद्योग होय. अशा समूहातील व्यवसाय संस्था ज्या वस्तूंचे उत्पादन करीत असतात आणि त्या वस्तू एकमेकींच्या अतिशय जवळचा पर्याय असतात किंवा त्या एकच विशिष्ट गरज भागवणाऱ्या वस्तू असतात. समान कच्चा माल. कधी कधी असं निदर्शनास येतं की समान कच्चा माल, समान भांडवल, समान वित्त विभाग. आता कधी कधी व्यवसाय संस्थांचे समुच्चय विचारात घेताना समान अंतिम वस्तू या निकषाऐवजी समान कच्चा माल हाही निकष वापरला जातो. निकष नियम उदाहरणार्थ टायर्स, ट्यूब, रबरी पादत्राणे, विजेच्या तारांचे रबरी वेस्टर आणि इत्यादी वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्था रबर हा एकच कच्चा माल वापरीत असतात. अशा संस्थांचा एक गट तयार केला तर त्याला रबर उद्योग म्हणतात. समान उत्पादन प्रक्रिया. काही वेळा वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांचा समूह विचारात घेताना उत्पादन क्रियामधील समानता ही कसोटी वापरली जाते. उदाहरणार्थ रसायन उद्योग. या उद्योगात वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती केली जाते परंतु त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया बरीच समान असते. काय असते बघा, पुन्हा एकदा ऐका. समान उत्पादन प्रक्रिया. काही वेळा वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांचा समूह विचारात घेताना उत्पादन प्रक्रियामधील समानता ही कसोटी वापरली जाते. आणि उदाहरणार्थ रसायन उद्योग. या उद्योगात वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती केली जाते परंतु त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया बरीच समान असते. काय समानता आपल्याला दिसते आता स्वयं अध्ययनासाठी एक. उदाहरणादाखल आपण एक प्रश्न घेतो बघा. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते सांगायचं आहे. एखाद्या व्यवसाय संस्थेची संयंत्रे देशात आणि परदेशात विखुरलेली असू शकतात. संयंत्र वस्तूच्या उत्पादना संबंधीचे सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात. व्यवसाय संस्था संस्थांचे नियंत्रण व नियोजन करते. समान कच्चा माल वापरून विविध वस्तूंचे उत्पादन करणारा व्यवसाय संस्थांचा गट म्हणजे उद्योग होय. संयंत्र. संयंत्रात एकाच वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रक्रिया पाडल्या जातात. आता आपण दुसरा प्रश्न काय. आता आपण इथेच थांबतोय. पुढचं लेक्चर पुढच्या तासाला आपण घेऊया. थँक्यू सो मच.